नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, अनिल देशमुखांचं काय होणार? हा आज महाराष्ट्रातील प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी आपापल्या पातळीवर केला, पण तरीही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आज आम्ही त्या दृष्टिकोनातूनच हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत डॅशिंग पत्रकार सोमेश कोलगे आणि ते आपल्याशी अनिल देशमुख या विषयावर बोलणार आहेत. सोमेशजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सोमेशजी, आज अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, अनिल देशमुखांचं काय होणार? अनिल देशमुख अनिल देशमुखांचं काय होणार किंवा अनिल देशमुखांचे भुजबळ होणार का किंवा अनिल देशमुख हे सुटणार का, असे अनेक प्रश्न हे ज्या दिवशी अनिल देशमुखांवर आरोप झाले त्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये विचारले जात आहेत. आणि ते विचारण्यामागे 2-3 उद्देश होते. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात शरद पवारांचा चाहता वर्ग आणि पवारांच्या कार्यकर्त्यांचा एक असा गट आहे ज्यांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी आमचे पवार साहेबच करतात. आणि भले पवारांची जरी एखाद्या ठिकाणी हार झाली असली, फजिती झाली असली, तरी ती फजिती कशी नाहीये आणि पवारांनीच तो रचलेला एक डाव आहे आणि त्यातून पुढे पवार कसे यशस्वी होणार आहेत याविषयीचं एक कथारंजन केलं जातं. तर त्याच मालिकेमध्ये शरद पवारांनीच अनिल देशमुखांचा बळी द्यायला सुरुवात केली आहे किंवा त्यांना पुढे ढकललेलं आहे. आणि पवारांचे जे निष्ठावंत आहेत किंवा वर्षानुवर्षांपासून जे पवारांचे सोबती आहेत, जयंत पाटलांसारखे असतील किंवा अजितदादा असतील, यांच्यापैकी कोणाचाही बळी जात नाही किंवा दिलीप वळसे पाटील असतील, पण भुजबळ असतील किंवा अनिल देशमुख असतील, जे इतर पक्षातून राष्ट्रवादीत आलेले आहेत, अशा लोकांचा बळी जाताना आपल्याला दिसतो किंवा त्यांना जेलमध्ये जावं लागतं असं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकल्यामुळे शरद पवारांवर त्याचा काही फरक पडणार नाहीये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर त्याचा काही परिणाम होणार नाहीये आणि म्हणून अनिल देशमुख हा जेलमध्ये गेला काय किंवा त्याला काही शिक्षा झाली काय, त्या सगळ्यामुळे देशमुखांचं काय होईल याची राष्ट्रवादीला काही चिंता नाहीये. पण वस्तुस्थिती आपल्याला आज तशी दिसत नाही. मी त्याही वेळेस हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की देशमुखांना लवकर अटक होणार नाही, पण ज्यावेळी देशमुखांना अटक होईल त्यावेळेस देशमुख इतके वाईटरित्या गुरफटलेले असतील की त्यांना त्या सगळ्यातून बाहेर निघणं अवघड. आणि आपल्याला सर्वांना आठवते की सुप्रिया सुळे स्वतः अनिल देशमुखांच्या सुनावणीच्या वेळी कोर्टामध्ये जाऊन हजर राहिल्या. तुम्ही मला सांगा की छगन भुजबळांच्या नशिबी असं भाग्य होतं का की छगन भुजबळांची सुनावणी सुरू आहे आणि त्यांच्यासाठी कोणीतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रमुख फळीतील नेते, ज्यांना आपण म्हणू की शरद पवार आणि नंतर अजित पवार किंवा सुप्रिया सुळे, या तिघांपैकी कोणीतरी हे छगन भुजबळांसाठी कोर्टात गेले का? नाही, पण ते अनिल देशमुखांसाठी कोर्टामध्ये गेले होते. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर अनिल देशमुख ही व्यक्ती वाटते तितकी राष्ट्रवादीसाठी सहज सोपी नाही. त्याचं कारण अनिल देशमुखांना एक प्रकारे आपण म्हणतो ना की दिलासा देण्याचा प्रयत्न, की नाही आम्ही आहोत, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत किंवा तुम्हाला वाऱ्यावर सोडून आम्ही सत्ता उपभोगू असं होणार नाही, हे सांगण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केला. आणि सुप्रिया सुळेंना कोर्टामध्ये पाठवणारे स्वाभाविक शरद पवारच असले पाहिजेत. सुप्रियाताई काही स्वतःच्या इच्छेने कोर्टामध्ये गेल्या आणि जाऊन उभा राहिला अनिल देशमुखांची सुनावणी सुरू असताना, असं होणं शक्य नाहीये. त्यामुळे देशमुख हे गुरफटलेले आहेत. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात मोठी भीती ही असणार आहे की अनिल देशमुख हे आता आपल्या विरोधात जातात की काय. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं चित्र आहे, म्हणजे भुजबळ ज्यावेळेस जेलमध्ये गेले त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार नव्हतं. त्यामुळे स्वाभाविक हे म्हटलं जाऊ शकत असतं की राष्ट्रवादीचं सरकारच नाहीये. त्यामुळे भुजबळांनी जर उद्या असं म्हटलं की पवारांनी मला का वाचवलं नाही किंवा पवारांनी माझ्या पाठी माझी ताकद उभी का केली नाही, तर त्यावेळेस पवारांकडे उत्तर आहे की आमच्याकडेच ताकद नव्हती काही, कारण आम्हीच सत्तेत नव्हतो, केंद्रातही सत्तेत नाही, राज्यातही सत्तेत नाही, तर आम्ही तुम्हाला कसं वाचवणार. आज अनिल देशमुखांच्या बाबतीत ती परिस्थिती नाही. दुसरा मुद्दा
केंद्रीय तपास यंत्रणांचं झेंगाट जे मागे लावून घेतलेलं आहे अनिल देशमुखांनी असेल किंवा महाराष्ट्र सरकारने असेल, ते कोणामुळे मागे लागलेलं आहे? त्याला जबाबदार आहे शिवसेना. आणि शिवसेनेचे सगळे लाड पुरवून त्यांना सत्तेत ठेवायचं आणि त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी व्हायचं, हा हट्ट किंवा आग्रह कोणाचा आहे? तर हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव व्यक्ती आहे ज्यांचा हा आग्रह होता. त्यांचं नाव आहे खुद्द शरद पवार. म्हणजे शरद पवार सोडून इतर कोणाचीही अशी इच्छा नव्हती की आपण या शिवसेनेसोबत सत्तेत जाऊ. आता शिवसेनेने जो सगळा बावळटपणा केला, त्या बावळटपणाचा परिणाम म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा या महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या मागे लागल्यात. स्वाभाविक आहे, जर तुम्ही काही केलं नसतं तर अनिल देशमुखांना जेलमध्ये जाण्याची वेळ आलीच नसती ना. पण सचिन वाझेने बॉम्बस्फोटकं ठेवली, एनआयएने त्याचा तपास केला, हायकोर्टात केस गेली, हायकोर्टाने सीबीआय इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले. आता हे सगळं घडवून आणलं हे एकट्या नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहानी घडवून आणलं असं नाहीये. तुम्ही माध्यमांसमोर बोलू शकता की मोदी महाराष्ट्राचं सरकार अडचणीत आणतायत किंवा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना त्रास देत आहेत, पण वस्तुस्थिती काय आहे हे अनिल देशमुखांना कळतं ना, की सचिन वाझेला डोक्यावर कोणी चढवून ठेवलं होतं, परमवीर सिंगच्या मुसक्या कोणी आवळल्या नाहीत. हे सगळं करणारे लोक, जो पैसा गोळा करत होते तो कोणासाठी करत होते, हे सगळं अनिल देशमुखांना माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये जी सगळ्यात मोठी कल्प्रिट पार्टी कोणती असेल तर ती शिवसेना आहे. आणि या शिवसेनेला सांभाळायचं हा आग्रह किंवा हा हट्ट हा शरद पवारांचा आहे. त्यामुळे स्वाभाविक परिणाम याचा असा होणार आहे की शरद पवारांनी तुमच्या आग्रहापोटी, तुमच्या हट्टापायी ही वेळ आज माझ्यावर येते असं अनिल देशमुख म्हणायला लागतील. आणि अनिल देशमुख जेव्हा कधी ते म्हणायला लागतील त्यावेळी ते स्वाभाविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जातील. आणि तसं होऊ नये ही भीती शरद पवारांनाही आहे आणि सुप्रिया सुळेंना पण आहे. अच्छा, मला पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने विचारायचा आहे की अशा पद्धतीने जर अनिल देशमुख नाराज असतील तर मग ते माफीचा साक्षीदार होऊ शकतील का? कारण ईडी त्या दृष्टीने प्रयत्न करते असं सूत्रांकडून कळलं. खरं खोटं मी तपासलेलं नाही, पण एक प्रश्न निर्माण झाला की खरंच अनिल देशमुख माफीचा साक्षीदार होतील का? नाही, नक्कीच. यामध्ये दोन मुद्दे आहेत बघा. अनिल देशमुखांचा जामीन झाला नाही तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अडचणी वाढणार आहेत. आणि अनिल देशमुखांचा जामीन झाला तरी देखील तो एक प्रकारे सिग्नल असणार आहे की अनिल देशमुखांना ईडीनी थोडीशी सूट दिलेली आहे असं त्यामधून दिसेल. बरोबर. म्हणजे या दोन्ही प्रकरणातून एकमेव म्हणजे कोणतीही घटना घडली, रिझल्ट काही असला तरी निष्कर्ष त्यातून हा असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही अधिक अडचणीत आली. आणि त्यामुळे अनिल देशमुख माफीचा साक्षीदार होणं म्हणजे काय होणार याची कल्पना ही सुप्रियाताईंना असावी म्हणूनच त्या कोर्टात गेल्या किंवा शरद पवारांना असावी म्हणून ते आज इतके म्हणजे सुप्रियाताईंना कोर्टात वगैरे पाठवतायत. त्याचं कारण की तुम्ही या सरकारचा आजपर्यंतचा इतिहास पहा. म्हणजे पहिल्यांदा सचिन वाझे जो यांचा वन ऑफ द मोठा पिलर होता, एक खंदा ज्याला म्हणू कार्यकर्ताच होता या सरकारचा, ज्याने सगळे प्रकार केले, अगदी कोल्ड ब्लडेडली केले. आणि त्यानंतर तो उलटला. तो उलटण्याच्या आधी परमवीर सिंग जे यांचे अगदी खास होते, तुम्हाला आठवतंय परमवीर सिंग हे शरद पवार नेहमी नेहरू सेंटरला जायचे आणि तिकडे बैठक आयोजित करायचे. आणि त्या बैठकीला यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक आयोजित करायचे. त्या बैठकीला कोणताही पोलीस दलाचा प्रश्न असला की मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंगांना शरद पवार बोलवायचे. म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण होते? तसं बघायला गेलं तर डीजीपी हा मोठा अधिकारी आहे पोलीस दलातील सगळ्यात मोठा. बरं, दुसरा मुद्दा, एक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी असतात ज्यांच्याकडे गृह खात्याचा प्रभार असतो. ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी मोठा अधिकारी आहे गृह खात्याशी संबंधित बोलण्यासाठी. पण शरद पवार हे बोलवायचे कोणाला? तर परमवीर सिंगांना. म्हणजे परमवीर सिंग यांचे क्लोज कॉन्फिडंट होते आणि ते परमवीर सिंग पलटले. त्यांनी थेट पत्र लिहिलं आणि देशमुखांवर आरोप केले. त्यामुळे परमवीर पलटले. परमवीरांनंतर सचिन वाझे पलटला आणि सचिन वाझे नंतर
आता अनिल देशमुख नक्की पलटू शकतात. आणि जर अनिल देशमुख माफीचा साक्षीदार झाले तर थेट कारवाईची तोफ जी आहे ती पवार कुटुंबियांच्या दिशेने वळवली जाऊ शकते. आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे राष्ट्रवादी काँग्रेस. आणि म्हणून मी या सगळ्यातून जे पाहतोय ते असं की केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्र सरकार एक अशी परिस्थिती निर्माण करतायत की ज्यामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा हट्ट पूर्ण करणं किंवा शिवसेनेचे सगळे लाड पुरवून शिवसेनेला सांभाळण्याचा प्रयत्न करणं ही घोडचूक होती असं राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते म्हणू लागतील. आणि एक इंटरनल प्रेशर हा शरद पवारांवर तयार होईल की आता हा सगळा बालिश खेळ आपण थांबवूया. शिवसेनेसारख्या पक्षासोबत सरकारमध्ये राहणं म्हणजे मूर्खपणा आहे. आणि असा प्रेशर ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी या सरकारविषयीचा निर्णय घ्यायला शरद पवारांना भाग पडलं आहे. पण तोपर्यंत देशमुख माफीचा साक्षीदार होऊ नये किंवा तोपर्यंत देशमुखांचा संयम तुटू नये याविषयीची प्रार्थना करण्याशिवाय दुसरं कोणतंही गत्यंतर पवार कुटुंबियांना नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते तर असं म्हणतायत की केंद्र सरकार मुद्दामून आम्हाला फसवत आहे. त्या दिवशी जयंत पाटील यांचं एक स्टेटमेंट होतं की तुम्ही काय कराल, 5 ते 6 मंत्र्यांना आत टाकाल, बाकी काही करू शकत नाही. म्हणजे हे कुठेतरी असं वाटत नाहीये का की तलवार मानेपर्यंत आली आहे पण नाही आम्हाला काही होणार नाही असं म्हणणं असं वाटत नाही? नाही, हे खरंय. त्याचं कारण असं आहे की जयंत पाटलांनी जे म्हटलं त्यातून जयंत पाटलांचं एक प्रकारे फ्रस्ट्रेशनही दिसतं. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा लोक शेवटाकडे येतात त्यावेळेस ते म्हणजे एखाद्या लढाईमध्ये किंवा एखाद्या भांडणामध्ये कोणता तरी माणूस अगदी मेटाकोटीला येतो त्यावेळेस तो अशी वाक्य बोलायला सुरुवात करतो की फार फार तर तुम्ही काय कराल, तुम्ही माझा जीवच घ्याल, किंवा फार फार तर तुम्ही काय कराल, तुम्ही मला जेलमध्ये टाकाल, फाशीची शिक्षा द्याल, त्यापेक्षा जास्त काय होणार. जयंत पाटलांनी जे म्हटलेलं वाक्य ते वाक्य अशाच फ्रस्ट्रेशन मधून म्हटलेलं आहे की तुम्ही फार फार तर 5-6 मंत्र्यांना जेलमध्ये टाका. पण जयंत पाटलांच्या हे लक्षात येत नाहीये की केंद्र सरकार सोबतचा संघर्ष हा सुरू कोणी केला. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचा गैरवापर होतोय असा आरोप तुम्ही गेले 2-2.5 वर्षांपासून महाराष्ट्रातले सगळे राज्यकर्ते करतात. बरोबर. पण त्या सचिन वाझेने जिलेटिनच्या कांड्या घेणं, त्या अंबानीच्या घराबाहेर ठेवणं, त्यासाठी त्याने गाडी मिळवणं, त्या गाडी मालकाची हत्या करणं, हे सगळे प्रकार काय मोदी शहांनी केले का? हे सगळे प्रकार काय केंद्रीय तपास यंत्रणांनी केले का? तुम्ही नीट आठवा की महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली ती म्हणजे आम्ही मुंबई मेट्रोला स्थगिती दिली. बरोबर. आता मुंबईची मेट्रो हा केवळ महाराष्ट्र सरकारचा प्रकल्प असला तरी त्यासाठी जपान सरकारने आपल्याला लोन दिलेलं आहे. म्हणजेच हा विषय परराष्ट्र खात्याशीही संबंधित आहे, हा विषय विदेश खात्याशी संबंधित आहे, हा विषय मोदींशी संबंधित आहे की जर 5,000 कोटी साधारणपणे इतकं कर्ज, म्हणजे कर्ज म्हणू का त्याला आपण अर्थशास्त्राच्या भाषेत कर्ज म्हणू, पण ती मदतच असते. बरोबर. ती मदत जपानच्या देशाने, जपानच्या सरकारी कंपनीने मुंबई मेट्रोसाठी केलेली आहे आणि ती मेट्रो तुम्ही अडवता, तुम्ही एक ट्रेन अडवता. मला आठवतंय कोविड काळामध्ये केंद्र सरकारने कोणत्याही गाईडलाईन दिल्या की त्या गाईडलाईन लागूच करायच्या नाहीत, त्याच्याबरोबर विरुद्ध काहीतरी करायचं, त्यामध्ये मुद्दामून काहीतरी बदलायचं. हे सगळे प्रकार जे आहेत ते प्रकार कोणी केले? ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र सरकारने सुरू केले. आणि केंद्राच्या विरोधामध्ये कोणत्याही बाबतीत केंद्राच्या विरोधात जायचं जाणीवपूर्वक हे सगळे प्रकार यांनी केले ना. तुम्ही मला सांगा की सरकार स्थापन झाल्यापासून मार्च-एप्रिल 2020 पर्यंत, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 ते एप्रिल-जून 2020 पर्यंत कोणत्या केंद्रीय तपास यंत्रणांनी फार कारवाया केल्या किंवा यांच्या कोणत्या नेत्याला अटक झाली का, कोणत्या मंत्र्याला अटक झाली का? नाही ना. सचिन वाझेने बॉम्ब स्फोटकं ठेवली किंवा परमवीर सिंग पैसे गोळा करत होता, हे सगळे प्रकार तुम्ही केले ना. मुद्दा हा आहे त्यामुळे
केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्र सरकार सोबतचा संघर्ष हा पहिल्यांदा कोणी सुरू केला तर तो शिवसेनेने. तो शिवसेनेच्या इगोने सुरू केला आणि शिवसेनेच्या इगोने सुरू केलेला संघर्ष हा शेवटी टप्प्याटप्प्याने या पातळीवर आला. त्यामध्ये तुम्ही केलेले गैरप्रकार सामील झाले आणि मग केंद्रीय तपास यंत्रणांनी आता तपास करायला सुरुवात केली. जर तुम्ही गैरप्रकार केलेच नसते तर तुमच्या नेत्यांना मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याची वेळ आलीच नसती ना. पण याची मोठी चूक झाली. ती मोठी चूक कोणी केली? म्हणून अनिल देशमुखांना जसं आपण म्हणतो की पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा, तसं अनिल देशमुखनी ज्या चुका केल्या त्यातून शहाणे झाले थोडंफार वळसे पाटील. आणि म्हणून आपण काळजीपूर्वक पाहतोय की गृहमंत्री वळसे पाटलांनी एक लूज स्टेटमेंट केलं गृहमंत्री झाल्यावर की संघनिष्ठ अधिकाऱ्यांना शोधून काढतात. त्यानंतर वळसे पाटलांनी एकही फाजील वक्तव्य केलेलं नाही किंवा एकही बावळट वक्तव्य जसं अनिल देशमुख वारंवार करत होते तसं वळसे पाटलांनी केलेलं नाही. कारण त्यांना माहिती आपल्याला स्वतःचा अनिल देशमुख करून घ्यायचा नाही. अनिल देशमुखांनी काय केलं? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरची आम्ही चौकशी करणार. का तर त्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली म्हणून देशमुख त्यांची चौकशी करायला नाही. बरोबर. देशमुख काय करणार? देशमुख म्हणणार आम्ही महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू. जवळपास 1000-1500 कार्यकर्त्यांवर सोशल मीडियावरून नुसते गुन्हे दाखल करण्यात आले आणि पोलीस दाखवायचे की हा देशमुखांचा पीए आम्हाला सांगतोय, हे बघा व्हॉट्सअपवरचे मेसेज की गुन्हा दाखल झाला का, एफआयआर दाखल झाला का, आमची अपरिहार्यता आहे, आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही, हे सांगत होते पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांना. आता हे सगळे उद्योग कोणी केले? हे देशमुखांनी केले. हे कोणाच्या नादाला लागून केले? हे शिवसेनेच्या नादाला लागून केले. हे शिवसेनेचा जो इगो होता की आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आमचा झेंडा कायम उभा करणार, मग ते सीबीआयचं जनरल कन्सेंट काढून घेणं असेल, त्यातून केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष सुरू झाला आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय. म्हणजे राज्यपालांना विमान नाकारणारं सरकार हे एकमेव असं सरकार आहे ज्यांनी राज्यपालांना विमानात बसले, राज्यपाल विमानातून उतरले, परवानगी नाहीये का म्हणून ते प्रायव्हेट विमानाने मसुरीच्या कार्यक्रमाला गेले. बरं, राज्यपाल काय तिथे कोणत्या स्वतःच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाणार नव्हते, ते तिकडे IAS अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला जाणार होते, पण त्यांना तुम्ही विमान दिलं नाही. म्हणजे बालिशपणाची हद्द किती असते याचा जर उत्तम नमुना जर पाहायचा असेल तर ते महाराष्ट्राचं सरकार होतं. बरोबर. आता माझा शेवटचा प्रश्न आहे तुला या सेशन मधला, की हे सगळं प्रकरण आपण आता बघतो तर पुढे काय होईल? म्हणजे हे प्रकरण अंताकडे कसं जाईल? नाही, यामध्ये 2-3 पर्याय आहेत. म्हणजे एक तर असं आहे की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक इंटरनल प्रेशर तयार होतोय. तो हा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हट्टापायी किंवा शिवसेनेच्या इगोपायी आपण किती दिवस, म्हणजे हा मूर्खासारखा जो भांडणाचा कार्यक्रम केंद्र सरकार सोबत सुरू ठेवलाय हा किती दिवस चालू ठेवणार? बरोबर. हा पहिला प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना विचार करायला प्रवृत्त करतो. त्याचं कारण असं आहे की देशमुखांवर जी वेळ आली त्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आहे. अनिल देशमुख स्वतः जितके जबाबदार नाहीत त्यापेक्षा जास्त शिवसेना जबाबदार आहे. कारण वाजे हा शिवसेनेचा माणूस होता, त्याला शिवसेनेने घ्यायला लावला, हे सगळं आपल्याला सर्वांना माहिती. बरोबर. त्यामुळे हा पहिला मुद्दा. दुसरा असा आहे की आता शरद पवारांनी ज्यावेळेस मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता दिल्लीत, आणि आपल्याला आठवते की ते भेट घेऊन आले आणि मग त्यानंतर ती भेट फिसकटली असं आपण सगळ्यांनी ऐकलंय. आणि मग त्यामुळे शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचा निर्णय झाला. आता त्यात एक आपल्याला दिसतंय मोठं, ते असं की राष्ट्रवादी समोर हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काँग्रेस समोर कधी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेस हा एका टप्प्यावर मॅच्युरिटी गाठलेला पक्ष आहे राजकारणातली. त्यामुळे काँग्रेसला संपवणं किंवा त्यांना समूळ नष्ट करणं तितकं सोपं नाही. पण राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादीचे सगळे नेते, सगळे मंत्री हे सगळे जण कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये अडकलेले, त्यांचे निकटवर्तीय कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकलेत. आणि अनिल देशमुखांच्या बाबतीत जे सुरू आहे ते उद्या आमच्या सोबत झालं तर आमचं काय होणार, ही भीती राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधला एक जो समजदार वर्ग आहे तो शेवटी असं म्हणणार की पवार साहेब तुम्ही मोदींसोबत भांडण घेताय किंवा तुम्ही मोदींना
स्वतःची बार्गेनिंग पॉवर किती मोठी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करताय, पण त्या सगळ्याचे परिणाम म्हणून किती भोगायचे आणि कुठपर्यंत सहन करायचे हा प्रश्न आहे. कारण प्रत्यक्ष जेलमध्ये राहणं काही तितकं सोपं नाही. जे देशमुखांना आपल्याला माहिती आहे की त्यांनी ज्या दिवशी त्यांना ज्युडिशियल कस्टडी देण्यात आली त्या दिवशी ते अक्षरशः आपल्या परिवारजनांसोबत रडले. त्यांनी मुलाला गायब व्हायला सांगितलं. त्याने आज अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचे परिणाम असे आहेत की देशमुखांना माहितीये या प्रकरणातून काय आपण सुटत आणि जर सुटत नाही तर मग शेवटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायचं आणि देशमुखांनी कॉम्प्रोमाइज केलं म्हणजे त्याच्यामध्ये मग पुढचा नंबर कोणाला लागणार आहे तर तो पवार कुटुंबियांचा लागणार. आणि मला असं दिसतंय की देशमुख हे कदाचित कॉम्प्रोमाइज करू शकतील. त्याचं कारण असं आहे की देशमुखांचं बॅकग्राऊंड आपण लक्षात घेतलं पाहिजे की देशमुख ही व्यक्ती पहिल्यांदा अपक्ष, नंतर सेना भाजप पहिल्या युती सरकारमध्ये मंत्री, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिथे मंत्री. म्हणजेच काय तर ती व्यक्ती सत्तेसोबत राहणारी व्यक्ती आहे. अनिल देशमुख ही व्यक्ती सत्तेसोबत राहते म्हणजे ज्यांना संघर्षाची सवय नाही, त्यांना फार त्रास सहन करण्याची सवय नाही आणि त्या माणसाला जेलमध्ये राहावं लागलं तर तो माणूस जेलमध्ये फार काळ राहणार नाही. आणि मग शेवटी आता दोन पर्याय जे आहेत की कॉम्प्रोमाइज पहिलं कोण करणार, राष्ट्रवादी काँग्रेस करणार, त्यांचं नेतृत्व करणार का अनिल देशमुख करणार. आता ही एक अप्रत्यक्ष स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा म्हणजे ही एक ज्याला आपण म्हणू अप्रत्यक्ष बीड सुरू आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कोणीही केलं तरी केंद्रीय यंत्रणांचा फायदाच आहे. पण याने कॉम्प्रोमाइज आधी केलं तर त्याचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्याने कॉम्प्रोमाइज आधी केलं तर याचं मोठं नुकसान होणार. म्हणजे पवारांनी कॉम्प्रोमाइज केलं तर देशमुखांचा बळी जाणार आहे नक्की आहे आणि देशमुखांनी कॉम्प्रोमाइज केलं तर पवार कुटुंबियांवर केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागणार हे नक्की आहे. त्यामुळे या दोन गोष्टींमधून जो एकमेव उपाय दिसतोय तो म्हणजे असा आहे की विन विन सिच्युएशन ही केंद्रीय तपास यंत्रणांसाठी आहे आणि या सगळ्या प्रकरणांना एका समर्पक शेवटाला नेऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय की उद्या देशमुखांची कस्टडी संपते ईडीची, देशमुखांचा जामीन झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे आणि देशमुखांचा जामीन झाला नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे. कारण देशमुखांना ज्या प्रकरणात सध्या अटक करण्यात आली आहे ते साधारण काहीतरी 4.5-5 कोटी इतक्या रकमेचं प्रकरण आहे. म्हणजे जर देशमुखांच्या विरोधामध्ये खरोखर जर ईडीने तपास करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की देशमुखांना असं 4-5 कोटींसाठी किती दिवस कस्टडीमध्ये काढावे लागतील याचा आपण विचार करू शकतो. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो ना की एक थोडीशी भीती दाखवणं, थोडासा ज्याला आपण म्हणू स्टार्टर, जो आपण जेवणाच्या आधी स्टार्टर असतो तसा स्टार्टर त्यांनी अनिल देशमुखांना दिलाय आणि त्या स्टार्टर मध्ये इतकी अवस्था झाली आहे. अजून मेन कोर्स सुरू झाला ईडी कडून की काय काय होईल हे आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच मेन कोर्स काय असेल हे खरंच रंजक असणार आहे. तर सोमेश तू फार सुंदर माहिती दिलीस या सगळ्याबद्दल आणि अनिल देशमुख यांचं पुढे काय होणार याबद्दलही डेफिनेट असं भाष्य केलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा असेच नवीन विषय नवीन चर्चा घेऊन येतो. या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला या चॅनलबद्दल सांगा. धन्यवाद.